नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवते. तसेच नवनवीन रेसिपी, कामावर काय बनवते ती देखील रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. सकाळचे 6:15 वाजलेत, कामावर पोचली आहे, पण आज कामावर यायची अजिबात इच्छा नव्हती. उठल्यानंतर असं वाटलं, अरे आज नाही जात कामावर, आज इच्छा नाही आहे. पण परत विचार केला की सुट्टी करून कसं चालेल, कामावर तर यायलाच लागेल ना. तर पहिल्या कामावर पोचली. नाश्त्यासाठी मस्त असा उपमा बनवलेला आहे, व्हेजिटेबल उपमा आहे. ह्याच्यात कॉर्न, बीन्स, कॅप्सिकम, टमाटर, कांदा, गाजर अशा खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकलेल्या आहेत. त्यानंतर चहा बनवलेला आहे आणि भाजीमध्ये मी इथे छोले बनवलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मस्त वाटण करून अशी ही छोल्याची भाजी केलेली आहे. छोल्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी बीटरूट आणि राजगिऱ्याची चपाती केलेली आहे. मला खूप कमेंट येतात की ताई ती लाल चपाती कसली असते, तर ती बीटरूट टाकून राजगिऱ्याच्या पिठाची चपाती करते. कधी मल्टीग्रेन आट्याची पण चपाती बीटरूट टाकून करते मी, आणि त्याची पण रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर ही आहे बीटरूट आणि राजगिऱ्याची चपाती. त्यानंतर ना हा मी असं सलाद टाईप केलेलं आहे, कांदा, टोमॅटो, काकडीचं. आणि हे त्यांना जेव्हा मी छोले बनवते तर त्यांना असा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो लागतो, जसं आपण कच्चा खातो ना तसंच. तर एका टिफिनमध्ये मी पटकन उपमा पॅक करून घेतला, दुसऱ्या टिफिनमध्ये मी छोले पॅक केले. छोले ग्रेव्हीवाले आहेत म्हणून त्याला वर असं कवर केलं, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती टिफिनच्या बाहेर लीक होणार नाही. पटापट छोलेच्या भाजीचा टिफिन पण पॅक करून घेतला. त्यानंतर हा असा फूड पेपर घेतला, त्यामध्ये आपल्या बीटरूट आणि राजगिऱ्याची जी चपाती केलेली आहे ती चपाती मी पॅक केली फूड पेपरमध्ये पॅक करून. त्यानंतर हे मी टिफिनमध्ये पॅक करत असते. तर असं माझं रोजचं डेली रुटीन आहे. सगळा स्वयंपाक, ब्रेकफास्ट सगळं बनवल्यानंतर व्यवस्थित टिफिन असा पॅक करायचा. थोडा 10-15 मिनटाचा टाईम जातो, पण आमचं काम करतानाच हे ठरलं होतं की टिफिन पण पॅक करायचं. त्यानंतर ही जी कोशिंबीरसारखा मी जो केलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, तो देखील मी एका टिफिनमध्ये पॅक केला. त्यानंतर ह्या काचेच्या टिफिनमध्ये मी दही पॅक केलेलं आहे. दही किंवा ताक असं मला रोज द्यायला लागतं. ब्रेकफास्टमध्ये उपमा जरी दिलेला असेल, टिफिन जरी दिलेला असेल, तरी सरांना ब्रेड जर नसेल तर जेवल्यासारखं, नाश्ता केल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मला सरांना असा ब्रेड द्यायला लागतो. त्या ब्रेडला मी अशी चटणी लावलेली आहे, लसणाची चटणी, आणि त्याच्यावर ही भुजिया टाकलेली आहे. भुजिया म्हणजे शेव, आणि ही चटणी घरी बनवलेली, त्यांच्या आईने बनवून पाठवलेली आहे. ती ब्रेडला अशी सॉससारखी किंवा जॅमसारखी लावायची, त्याच्यामध्ये भुजिया टाकायचा, आणि त्यानंतरनं हे असे 2 ब्रेडचे स्लाईस मला एका टिफिनमध्ये पॅक करायला लागतात. त्यानंतर फ्रूट द्यायला लागतं. फ्रूटमध्ये आज मी केळंच देणार आहे, नाहीतर बाकी ॲपल, कलिंगड किंवा खरबूज, पपई असे काय फ्रूट असतील तर ते फ्रूटच्या बिया काढून, कट करून, साल काढून मला फ्रूट देखील असं व्यवस्थित पॅक करून द्यायला लागतं. तर एवढे सगळे टिफिन व्यवस्थित सगळ्या बॅगमध्ये मॅनेज केले आणि सरांची टिफिन बॅग अशा प्रकारे पॅक केली. आणि तरी एक टिफिन राहिला होता, तो देखील मी असा एका बाजूला ठेवला ब्रेडचा, आणि अशा प्रकारे सरांची टिफिन बॅग पॅक केली. माझं इकडचं काम संपलं. मुकेश भैयाकडे टिफिन बॅग दिली. मुकेश भैया सरांचा टिफिन बॅग खाली घेऊन जातो गाडीमध्ये ठेवायला, आणि त्यानंतरनं मी किचन वगैरे क्लीन करायला घेतलं. त्यानंतरनं मी चहा घेतला. कधी वेळ मिळतो तेव्हा मी चहा घेते, कधी वेळ नसला तर मग मी चहा नाही घेत. पण जर वेळ असेल तर मग मी इकडे येऊनच चहा घेते, कारण घरातनं मी निघते तेव्हा मी चहा घेऊन निघत नसते. मी घरातनं अशीच मिस्टरांसाठी कॉफी बनवते. मी माझी प्रोटीन पावडर घेते दुधातनं, आणि मग मी कामावर येत असते. तर टोडूला इथे अंडं दिलं, उकडलेलं अंडं रोज मी उकडते त्याच्यासाठी. टोडूला नाश्ता मीच देते. टोडूला नाश्ता दिला. दुसऱ्या कामावर आली, किचन वगैरे क्लीन करून दुसऱ्या कामावर आहे ना डाळ वांगं केलेलं. तर डाळ वांगं तुम्हाला ही रेसिपी माहितीच असेल. तर मिक्स डाळ आणि हे वांग्याची भाजी केलेली, मॅडमनी सांगितलेली तशी. मस्त अशी कुकरमध्ये डाळ वांगं केलं पटकन, कारण इकडे यायला मला उशीर झाला होता. मला वाटलं नव्हतं चहा प्यायला वेळ लागेल, पण चहा पीत गप्पा मारत बसली आणि मग इथे यायला उशीर झाला. तर पटकन कुकरमध्ये डाळ वांगं केलं. त्यानंतर चपात्या केल्या, मॅडमचा टिफिन पॅक केला, आणि मग मॅडमला टिफिन दिल्यानंतरनं इकडे मला करायचे होते आप्पे बनवायचे होते. तर तुम्हाला दाखवते मी कसले आप्पे बनवलेले आहेत. तर इथे मी अंड्याचे आप्पे बनवले. तुम्ही ह्याच्या आधी कधी अंड्याचे आप्पे
ट्राय केलेत का? नसतील केले तर नक्की ट्राय करा. ह्याची पण रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. खूपच टेस्टी होतात, खूप झटपट होतात हे अंड्याचे आप्पे. एकदा बनवून नक्की ट्राय करा. तर झटपट असे मस्त असे अंड्याचे आप्पे बनवले. 6 अंड्याचे आप्पे बनवायला सांगितलेलं मला मॅडमनी. बघा किती टम्म असे फुगलेले आहेत आणि ह्याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून बघा. पटापट सगळा स्वयंपाक बनवला. इकडचं पण किचन वगैरे क्लीन केलं. इकडे स्वयंपाकाबरोबर भांड्यांचं पण काम आहे. भांडी वगैरे घासली, सगळ्या कढया वगैरे रिकामी केल्या, सगळं जेवण ट्रान्सफर करून ठेवलं छोट्या भांड्यांमध्ये. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेले. त्यानंतर मी निघाली तिसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तिसऱ्या कामावरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. पोहोचली बघा मी तिसऱ्या कामावर. तिसऱ्या कामावर गेल्यावर पहिले इथे नाश्त्यासाठी असा उपमा बनवलेला आहे. तर हा उपमा शेवयांचा आहे. या तांदळाच्या शेवया आहेत आणि तांदळाच्या शेवयांचा मी उपमा केलेला आहे. मस्त कांदा, टोमॅटो, उडदाची डाळ फोडणीला, मोहरीसोबत कढीपत्ता आणि मस्त अशी ही शेवयांचा उपमा बनवला. त्यानंतर भेंडी, बटाटा, कांदा, टोमॅटो अशी भाजी बनवली. तुम्ही कधी बनवता का भेंडी, बटाटा, कांदा, टोमॅटो अशी भाजी? बघा अजिबात चिकट नाही आहे. मस्त अशी भेंडी थोडीशीच होती म्हणून मग ती जराशी वाढावी म्हणून त्याच्यात थोडा बटाटा टाकला, कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि भाजी वाढवली. त्यानंतर चपात्या बनवल्या. त्यानंतर भात बनवला, डाळ बनवली. तर इकडे माझा व्हिडिओ परत आडवा झाला आहे बनवताना. ते व्हिडिओ शूट करताना मला एवढं समजलं नाही, पण म्हटलं आता शूट केलाच आहे तर तुमच्याबरोबर शेअर करते. तर आणि ती बघा ही डाळ बनवलेली आहे. तर हे आपलं साधं वरण आहे. आपण महाराष्ट्रीयन स्टाईलचं जे टोमॅटो टाकून वरण बनवतो ते वरण बनवलेलं आहे. लाल मिरचीची फोडणी दिलेली आहे. फोडणीत थोडीशी मी मेथीचे दाणे पण टाकलेत 4-5, त्यामुळे डाळीला खूप छान चव येते. तर इथे डाळ, भात, भाजी, चपाती, नाश्ता सगळा बनवलेला आहे. त्यानंतर ही एक पपई आहे. मला ती पपई पूर्ण कापायची आहे. साल काढून, बिया काढून त्याचे मस्त असे चौकोनी चौकोनी पीस कट करून ह्या बरणीमध्ये भरून घेतले. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी पपई कापून आपली रेडी करून ठेवली. तर माझं इकडचं काम पण संपलं आहे. तर इकडचं काम संपवून आता मी चालली आहे घरी. तर मी जसं तुम्हाला सांगितलं आहे तसं घरचं पण डेली रुटीन लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी घरी गेली. त्यानंतर घरचं सगळं काम आवरलं. माझ्या कामावरचा दिवस असा होता. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर घरची कामं आवरली, दुपारी जेवण वगैरे केलं. तर आज संध्याकाळी मला थोडंसं पॅम्परिंग करण्यासाठी माझ्या मुलीने हा मला फेस पॅक लावलेला. तर हा फेस पॅक काय माहिती तिने ऑफिसमधनं येता येता घेऊन आलेली. मला बोलली मम्मी उन्हामुळे तुझा चेहरा खूप टॅन झालेला आहे. तर तिने हा फेस पॅक माझ्या चेहऱ्याला लावला. मी हा फेस पॅक पहिल्यांदाच असा मी ट्राय केलेला आहे. भलेही मी पार्लरचं काम करते पण मी स्वतःच्या स्किनसाठी कधीच मला काहीच करायला वेळ मिळत नाही. पण माझ्यासाठी स्पेशल मुलगी ही घेऊन आली. मला बोलली तू अशी पडलीच आहे ना, तुझी एडिटिंगच चालू आहे ना, तर मी फक्त तुझ्या चेहऱ्यावर ठेवते. म्हणून तिने हा फेस पॅक ठेवला. तर मी भूत दिसते, काही फरक पडला नाही. माती काही केलं तर आपला रंग थोडी चेंज होतो. तो आपला खानदानी कलर आहे. तर चला मग उद्या भेटूया. बाय.